राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास सुखा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा या न करावा अवेर धन्य धन्य निवृत्ती धन्य धन्य देवा काय महिमा वर्णावा देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पाव कानया रे जगजेठी कानया रे जगजेठी देई बेटी एक वेळा कानया रे जगजेठी देई बेटी एक वेळा प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेली गवळण देऊचे महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जिजाऊ रमण कानोबा प्रिय बंधू असणारे ज्यांनी या भूतलावरती येऊन
एक अजर अमर ख्याती केली, जे जात असताना आपला नरदेह घेऊन वैकुंठाला गेले, ज्यांनी सदेह वैकुंठ गमन केलं, ज्यांच्या बीज महोत्सवानिमित्ताने हा आपला सप्ताह संपन्न होतोय, असे जगद्गुरू तुकोबराय. आणि त्या जगद्गुरू तुकोबरायांची 4 चरणाची विरह प्रकरणातील गवळण आज सेवेसाठी निवडली. विठ्ठल माझ्या मायबापा सज्जन श्रोते, आपल्या पवित्र पावन पुण्यभूमी श्री क्षेत्र विसापूर माऊली नगर, तालुका येवला, जिल्हा नाशिक या पवित्र तपस्थळावरती हा सुरू असणारा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड त्रिदिनी कीर्तन महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये, मोठ्या आनंदामध्ये, भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, आता ज्ञानयोगी विठ्ठल बाबा ढोमसे यांच्या आशीर्वादाने आणि आमचे हृदयस्थ कंठस्थ आमचे परममित्र जीवापाड उभा महाराष्ट्र ज्यांच्यावरती प्रेम करतो आणि नाशिक जिल्ह्यातील सर्वच तरुण मंडळी, तरुण कीर्तनकार, गायक, वादक, गुंजन सर्व ज्यांच्यावरती विशेष अशा प्रकारचं प्रेम करता अशा आदरणीय हरिभक्तीपरायण भागवताचार्य श्रावण महाराज जगताप यांच्या आयोजनाने हा संपन्न होत असणारा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा त्रिदिनी कीर्तन महोत्सव, जगद्गुरू तुकोबराय बीज महोत्सव तथा श्री संत निळोबाराय महाराज पुण्यतिथी आणि विश्वगुरू विश्वाची माऊली ज्ञानोबरायांचे गुरु विश्वगुरू श्री संत निवृत्तीनाथ महाराज निवृत्तीदादांच्या 751व्या जन्म महोत्सवानिमित्ताने हा संपन्न होत असणारा त्रिदिनी कीर्तन महोत्सव. आणि या महोत्सवाचं हे सांगतीचं कीर्तन तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या वतीने आणि या कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, सर्वस्व या कार्यक्रमाचे जे आदरणीय हरिभक्तीपरायण श्रावणदादा आणि आमच्यावरती विशेष प्रेम करणारे आदरणीय माऊली महाराज घनगाव यांच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामर बालकाच्या वाट्याला आली. माझं परम भाग्य समजतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रभर ज्यांचा नाम लौकिक आहे असे महाराष्ट्रातील सर्वच आणि नाशिक जिल्ह्यातलं हे वैभव आज या ठिकाणी सर्व उपस्थित आहे. आता मला प्रत्येकाचं नाव माहिती आहे, प्रत्येकाविषयी प्रेम आहे, प्रत्येकाविषयी अंतःकरणामध्ये आदर आहे, परंतु एखाद्याचं नाव चुकून राहून जाईल आणि कुणाचं मागं पुढं होऊ शकतं थोडंफार. त्यामुळे मी क्षमा मागतो आणि जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व जीवलगांच्या चरणी नतमस्तक होतो. महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकार उभे बरं का, हे सर्वच कीर्तनकार आहे. इथं तुम्ही ज्याच्याकडे बघाल तो कीर्तनकार आहे, म्हणजे उभे ते पण आणि बसलेले ते पण, म्हणजे जरी आता नसेल तर ऐकून होऊ शकतो पुढं, त्याचं काही सांगता येत नाही मला, ऐक नाही. अशी ही सर्व नाशिक जिल्ह्यातील वैभवशाली कीर्तनकार मंडळी उभी, यात कुणीच कमी नाही. हे सर्व मोठे कीर्तनकार आहे बरं का डॉक्टर साहेब, हे सर्वच मोठे कीर्तनकार आहे. मग तुम्ही म्हणाल तू का उभा राहिला, यांना सर्वांना माहिती आहे याला एवढं मोठं स्टेज लवकर मिळणार नाही, आपल्यालाच देता येईल म्हणून ही सेवा माझ्या वाट्याला दिली. नाहीतर यांनी उभं राहावं आणि मी कीर्तन करावं एवढा मोठा मी मुळीच नाही. तर आपण ही या सप्ताहाची यादी बघितली, महाराष्ट्रातील सर्व दिग्गज कीर्तनकार मंडळी आहे. या सर्व दिग्गज कीर्तनकार मंडळीमध्ये एका छोट्याशा महाराजांचं काल्याचं कीर्तन व्हावं त्याचं एकच कारण दुसरं काहीच नाही. काल्याच्या कीर्तनाला काल्याचा कीर्तनकार आपल्या ताब्यातला असावा लागतो. म्हणजे घरचा कंडक्टर असला का कुठेही बेल देता येते, जिथं घड्याळ दाखवलं तिथं, म्हणजे आयोजकांनीच थांबा म्हणलं पाहिजे असं काही नाही. ज्याला लग्नाला जायचं आहे ते थांबा म्हणले तरी चालू शकतं महाराज, आहे की नाही. हक्काचं कीर्तनकार काल्याला कोणीतरी असावा म्हणून ही सेवा. तुम्ही म्हणाल मग तुलाच का दिली, हे हक्काचे नाही का, हे हक्काचे. ही सर्व मोठाली कीर्तनकार, मोठ्या माणसाला थांबता येईल का. माझं कसं आहे, समजून घेतात लोक, म्हणजे हे तर समजूनच घेतात पण ऐकणारे पण समजून घेता, होता याच्याकडनं चुका, या असंही बोलाय बोबडे, याला काही इकडचं तिकडचं काय थोडं मॅनेज करून घेता लोक, मला सांभाळून घेतात. त्यामुळे त्याची काही चिंता करण्याचं काही कारण नाही. ही जरी दिसायला गायक असली पण ही सर्व कीर्तनकाराचे महाराज. याच्यात बरीचशी मंडळी ज्यांनी नर्मदा मैयाची परिक्रमा केली, काही विश्वस्त मंडळी आहे, काही अध्यक्ष आहे, प्रत्येक कोणत्या ना कोणत्या पदावरती एवढा व्याप सोडून आमच्या आदरणीय श्रावण महाराजांवरती ही प्रेम करणारी मंडळी. मी म्हणत एवढे सगळी लोक काय येत असतील, हे पैशासाठीची कीर्तनं वेगळे असतात महाराज, ही कीर्तनं वेगळे असतात का, हे निखळ प्रेम करणारे. हे श्रावण महाराज जे दिसताना हे अजात शत्रू आहे, शत्रूच नाही महाराज, कुणाशी वैर नाही, कुणाला वाईट म्हणायचं नाही आणि पाठीमागं तर कुणाविषयी चर्चा करायचीच नाही. जर एखाद्याला बोलायचं आणि त्याला तोंडावर बोलून मोकळावं सागर महाराज, मागं बोलून काय फायदा राहतो. बरीचशी लोक मागं म्हणतात तो असा वागतो तो तसा वागतो. तुम्ही ज्याला सांगताय त्याला सुधारायचं नाही आणि ज्याला सुधारायचं आहे त्याच्या पुढे बोलायची हिंमत नाही. किती खेदाची गोष्ट आहे होय अण्णा, खेदाची गोष्ट आहे. पण अतिशय जीवापाड सर्वांवरती प्रेम करणारे आमचे श्रावण महाराज असतील, आमचे ज्ञानेश्वर माऊली घनगाव असतील, खंबीरपणे बरं का श्रावण दादा, तुम्ही सर्व धावपळ करू शकता, सगळं काही करू शकता, पण तुम्हाला कुणीतरी आर्थिंग देणारं पाहिजे. एकट्या मेन लाईटनी लाईट लागत नाही, आर्थिंग द्यावी लागते आणि तुमची आर्थिंग
आपला माऊली आहे महाराज, कायम खंबीरपणे लहान भावासारखा कायमच उभा आहे महाराज. रात्री महाराज झोपले तरी ते गाडी चालवतात महाराज. कधीच महाराजांचं कीर्तन चालून माऊली गाडीत झोपला असं कधीच घडलेलं नाही महाराज. अतिशय प्रेम करणारी ही मंडळी उपस्थित आहे. वाजवणारे सर्व आज जी संस्था आहे आपली कावनाई माऊली महाराजांची संस्था, ते सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो महाराज. आणि समोर उपस्थित असल्यास ज्यांच्याकडे आजच्या कीर्तन, आज ज्यांच्याकडे अन्नदान आहे, ज्यांच्याकडे आजचा महाप्रसाद आहे, ते आदरणीय सन्माननीय डॉक्टर प्रवीण सदाशिव वाळके साहेब, डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. साहेब नगरहून आले महाराज, नगरहून आले. हे बघा, याच्यावरून तुम्ही अंदाज घ्या महाराजांचा परिचय कुठपर्यंत. नगर तरी जवळ आहे महाराज, पण पार कर्नाटकपर्यंत महाराजांची कीर्तनं होतात. अतिशय लांबपर्यंत परिचय. आणि मी डॉक्टर साहेबांचे आभार मानतो. डॉक्टर साहेब, अशी गावं आहे ज्या गावात कीर्तन केल्यावर पुन्हा त्या लोकांनी फोन नाही केले. म्हणजे महाराज आहे का, लोकांनी केले फोन महाराज. आजही लोक आम्हाला फोन करतात, जे आहे आम्हाला असं वाटतं बरं झालं बा विचारायला फोन केला. ते तारीख खाली का एवढंच विचारायला फोन करतात. पुन्हा खाली नाही म्हटले का पुन्हा वर्षभर कॉल करत नाही. पण तुमच्यासारख्यांचं खरंच आदर्श घेतला पाहिजे का महाराज. तुमच्याकडे कीर्तनाला आले, पण कीर्तन आले, कीर्तन केलं, त्यांना आपण जे द्यायचं ते दिलं. आता महाराजांच्या उपकारातून आपण उतराई झालो हा भाव तुमच्या मनात न येता आपण महाराजांना काहीतरी सहकार्य केलं पाहिजे या हेतूने आपण महाप्रसादाचं अन्नदान महाराजांवरती जीवापाड प्रेम करून दिलं. आणि सहपरिवार सहपत्नीक आपण उपस्थित राहिला. तुम्हाला सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. गोड अशी संसृष्टी में आमच्या सुनील दादा बडगेंची, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. सुंदर असं गुरुकुल पर्व या ठिकाणी, हे यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहे, त्या चॅनलवाल्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि राहिलेल्या अर्धा हो सुंदर हार्मोनियम अजून सांगायचं आहे काय? हो हां, आज ज्यांच्याकडे सांगतो ना, मूळ मुद्दा तो आहे माझा. म्हणजे मी विसरला असं नाही, अध्यक्ष सगळ्यात शेवट असतो. आधी कसं काय सांगितलं, ज्यांच्याकडे त्यांचं म्हणणं कीर्तन सेवेचं दातृत्व, ते माझ्या हक्काचं आहे महाराज, त्यांचं तर घ्यावं लागेल माझा, आहे का नाही. ज्यांच्याकडे आज कीर्तन सेवेचं दातृत्व आहे ते आदरणीय सन्माननीय श्री शिवाजी भाऊ तांबे भगवती एंटरप्राइजेस, त्यांच्याकडे आजच्या कीर्तन सेवेचं दातृत्व आहे. त्यांचे देखील धन्यवाद आभार व्यक्त करतो. मोठ्या संख्येने माझ्या भक्तिमती माता उपस्थिती तुमच्या चरणी दंडवत, पितृवर्गाच्या चरणी दंडवत करतो आणि कीर्तन सेवेकडे वाटचाल करतो. कारण की अर्ध्या तासामध्ये ही सेवा आपल्याला भगवंताच्या चरणी, निवृत्तीदादांच्या चरणी समर्पित करायची, त्या दिशेने आता वाटचाल करतो. आणि बरोबर 12 वाजता थांबतो, प्रयत्न पण करत नाही, थांबतोच, काही काळजी करू नका तुम्ही महाराज. सेवेसाठी निवडलेली गवळण तुकोबारांची विरह प्रकरणातली गवळण आहे. या गवळणीमध्ये जगद्गुरू तुकोबारांनी गोपिकांचा विरह प्रगट केलेला आहे. गोपिकांना झालेलं दुःख, गोपिकांना झालेला विरह या गवळणीच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबाराय प्रगट करताय. विरह होतो कधी? माणसाच्या जीवनात येणाऱ्या 3 अवस्था आहे. किती अवस्था आहे? 3 अवस्था. एक आहे पूर्व अवस्था आहे, दुसरी आहे मिलन अवस्था आणि तिसरी आहे उत्तर अवस्था, तिला विरह अवस्था म्हटलेली आहे. पूर्व अवस्था वेगळी, मिलन अवस्था त्याहीपेक्षा वेगळी आणि विरह अवस्था त्याहीपेक्षा वेगळी. उत्तर अवस्था जी विरह अवस्था आहे ती अतिशय वेगळी. पूर्व अवस्थेमध्ये माणसाचं जीवन असं असतं, माणसाला माणूस भेटावा वाटतो. पूर्व अवस्था माणसाला माणूस भेटावा वाटतो. त्या गोपिकांच्या जीवनामध्ये भगवंत भेटावा ही त्यांची पूर्व अवस्था होती. पूर्व अवस्थेमध्ये मनुष्य भेटावा वाटतो आणि मग एकदा ज्या माणसाला भेटण्याची इच्छा आहे तो मनुष्य आपल्याला भेटतो. लक्ष देऊन ऐका, मनुष्य भेटावा वाटणं ही पूर्वावस्था आहे आणि माणूस भेटणे ही दूर जाते. आणि दूर गेल्यानंतर त्या व्यक्तीचा आपल्याला जो होतो विरह, त्याचं नाव दुःख, त्याचं नाव उत्तर अवस्था, तिला विरह अवस्था असं म्हटलेलं आहे महाराज. त्या गोपिका गोकुळामध्ये 3 प्रकारच्या राहत होत्या. गोकुळामध्ये गोपिका किती प्रकारच्या होत्या माधव महाराज? 3 प्रकारच्या होत्या. कोणत्या कोणत्या होत्या? कोणत्या गोपिका होत्या? गोड प्रमाण दिलं योगेश महाराजांनी. कुणी सुना होत्या, कोणी कोण होत्या? सुना होत्या, कोणी लेकी होत्या आणि कोणी सासवा होत्या. त्यांना स्वतंत्र म्हटलेले, त्या पारतंत्र्यात नसता महाराज. 3 वय. कुणी सुना होत्या. सुनाचं जीवन जर बघितलं तर सुनाचं जीवन कायम पारतंत्र्यातलं आहे. लेकीचं जीवन बघितलं, लेकीला स्वातंत्र्यही नाही आणि पारतंत्र्य नाही. आणि सासू तर महाराज ही परिपक्व दशेला पोचलेली, तिला कुणाशी काहीच घेणं नसतं, ती कायम स्वातंत्र्यात असते, आहे का नाही. तिचं नाव कोणता वर्ग आहे? तो सासूच आहे. सून नावाचा जो वर्ग होता ना महाराज, हा पहिला वर्ग सांगितला. त्या सुनाच्या जीवनातली एक दुःख होतं. कोणतं दुःख होतं गोकुळामधल्या त्या सुनाच्या? त्या असणाऱ्या त्या सुनेला भगवान कृष्णाला भेटावंच वाटायचं, पण देवाला भेटता येत नव्हतं महाराज. का भेटता येत नव्हतं? पारतंत्र्य होतं. आता समजा उदाहरणार्थ इथे 3 प्रकारच्या गोपिका आहे. कोणत्या कोणत्या आहे? कुणी सुना आहे, कुणी लेकी आहे आणि कुणी सासू आहे. आता
सुनेला जर कीर्तनाला जायचं असेल तर तिला परवानगी घ्यावी लागते घरामध्ये. तिचं काय असं आवरलं आपलं झाली तयारी का निघाली असं चालत नाही. मग तिला परवानगी घ्यावं लागते. कुणाची? घरातल्या कुणाची परवानगी नाही घेतली तरी चालतं, पण तिला सासूची परवानगी घ्यावी लागत होती. आहे की नाही? तुम्ही म्हणजे लक्ष असू द्या तुम्ही. हो, परवानगी घ्यावं लागायची. आता 3 दिवस झाले आपल्या गावात सप्ताह चालू आहे श्रावण बाबांचा. महाराष्ट्रातले मोठे मोठे कीर्तनकार येऊन गेले. आत्या आपल्या गावात एवढा मोठा उत्सव चालू आहे आत्या, आणि मला जायला 3 दिवस काही जमलं नाही. आता शेवटचा दिवस आहे, सांगतेचं कीर्तन आहे, काल्याचं कीर्तन आहे. आत्या जाऊ का काल्याच्या कीर्तनाला? सासू जर सप्त्यामधली असली म्हणजे येणारी तर ती म्हणते अगं पुरी एकटी कशाला जाते, आपण दोघी जाऊ. पण ती कुठली पाहिजे? सप्त्यात येणारी. पण ती जर इकडची नसली आणि ती जर सप्त्याच्या विरोधात असली ती म्हणते मग मोठी संतीन वाया चालली कीर्तनाला. आहे की नाही? याला पारतंत्र्य म्हणतात. सुनेला स्वातंत्र्य नसतं. तशी गोकुळातली गोपिका भगवान कृष्णाला भेटावंसं वाटायचं, पण परवानगीशिवाय जाता येत नसायचं. दुसरा वर्ग होता लेकीचा. लेकीला जेव्हा वाटेल भगवान कृष्णाला भेटायचं त्यावेळेला तिने तयारी करायची आणि आईला एका वाक्यात सांगायचं, आई मी कृष्णाला भेटायला चालली. आई हो म्हटलं तरी तिने जावंच, आणि आई नाही म्हटली तरी तिने जावं. हिला स्वातंत्र्य नाही आणि पारतंत्र्य नाही. तिसरा वर्ग आहे सासूचा. तिला जर कीर्तनाला जायचं असलं तिला काय फॉर्म वगैरे काय भरावं लागत नाही. तसे आज फाटी कुणाकडे करावं लागत नाही. तिने आपलं आंघोळ करायची, कपाळाला कुंकू लावायचं, देवाची पूजा करायची, तुळशीला तांब्याभर पाणी घालायचं, 2 कप चहा 5ची मोटर लावल्यासारखा ओढायचा, हातामध्ये बसायचं, आसन घ्यायचं आणि सरळ सप्त्याच्या मंडपाकडे निघायचं. चुकून जर सुनाने विचारलं आत्या का हो कुठं, मालकीने का माझी? मालकीने मला विचारते का? जाग्यावर थांबावं लागायचं. है की नाही? सुनाला अधिकार नाही का? सासू ही पारतंत्र्यात नाही, सासूचं जीवन हे स्वतंत्र जीवन आहे. तशा गोकुळात 3 प्रकारच्या गोपिका, कुणी सुना होत्या, कुणी लेकी होत्या आणि कुणी सासवा होत्या. लेकीला पाहिजे तेव्हा कृष्णाला भेटता येत होतं, सासवांना पाहिजे तेव्हा कृष्णाकडे जाता येत होतं. परंतु सून नावाचा वर्ग जो कायम पारतंत्र्यातला होता, तिला जर कृष्णाला भेटायचं असेल तर त्या गोपिकेने करावं काय? परवानगी घेण्याच्या भानगडीत नाही पडायचं. मग तिने करायचं काय? घरामध्ये असणारे पाण्याचे सर्व जे घट होते, जे माठ होते, ते तिने त्या न्हाणीमध्ये काय करायचे? ओतून द्यायचे. आणि ओतून दिले का काय करायचं? सासूला सांगायचं आत्या घरामध्ये पाण्याचा थेंब राहिला नाही, तिने ते माठ ओतून द्यायचे. मग सासूने सांगायचं मला काय बोलते राहिली नाही, जा यमुनेच्या तीरावर. भरीला ओलंडून रीता करी घट, मिस माने निमित्त, मिस पाण्याचे निमित्त पाण्याचं. पण गोविंदाची चट, तिला त्या कृष्णाला भेटण्याची चट लागलेली महाराज, व्यसन लागलेलं भगवंताला भेटण्याचं. मग तिने करायचं काय? चाले झड झडा, कसं असं नाजूक नव्हती चालत ती, वर्णन केलंय ना. चाले झड झडा ओसंडोनी वाट. का घाई घाई चालायची? तिला माहितीये, आपल्या सासूला माहितीये यमुनेहून पाणी आणायला किती वेळ लागतो. मग वेळ वाचला पाहिजे, कृष्णाला भेटता आलं पाहिजे. मग चाले झड झडा ओसंडोनी वाट. आणि तिथं गेल्या गेल्या पाये परतोनी उभा तोची नीटो चाळा लावेला गोप गोपीनाथे. तिने सर्व तयारी करावी आणि त्या भगवान कृष्णाला भेटण्यासाठी त्या यमुनेच्या तीरावरती जावं. भगवान कृष्ण तिथं त्या यमुनेच्या तीरावरती त्या कळंबाच्या झाडावरती भगवान कृष्ण बसलेले असायचे, हातामध्ये बासरी असायची. आणि त्या गोपिकेने भगवान कृष्णाला बघितलं का तिचे डोळे भरून यायचे. त्या देवाचं सौंदर्य, तो देव दिसायला किती सुंदर होता महाराज. देव दिसायला काळा होता का गोरा होता? देव भगवान कृष्ण दिसायला काळे होते का गोरे होते? काळे नव्हते आणि गोळे. सावळे सुंदर रूप मग
एकदम सुंदर होता, एकदम सौंदर्यवान होता, सावळा होता दिसायला, सावळे सुंदर रूप मनोहर. मला ते गायन माझं बाबा असं जरासं म्हणजे नाहीचे आपल्याला ते उगाच हक्काचे महाराज प्रेमाचे संबंध, आणि मला ते गायनातलं काही कळत नाही. मी एकदाच पेटी वाजवत होते, बाबा होते जरासे, आणि सारं भजनी मंडळ होतं इकडं तिकडं. मी पाहिलं बाबा वजन पडेल आपलं इथं एकट्याचं. ते पेटीवाल्याकडे बघितलं सागर महाराज, म्हणलं बाबा मला भूपेश्वरीची स्वर द्या. त्यांनी पेटीवर केली, मला म्हणतो लागत ते काढून घे, बाकी पेटी परत दे. तेव्हापासून त्या भानगडीत पडतच नाही आपण गायनाच्या. ना असू द्या, सावळे सुंदर रूप मनोहर. त्या देवाचं सौंदर्य होतं, दिसायला सावळा होता पण सौंदर्यवान सुंदर. त्या देवाला तो मनाला मोहित करणारा होता, तो मनाला मोहित करणारा, म्हणून तर त्याचं नाव मनमोहन होतं. मनाला मोहिनी घालणारा होता ना, म्हणून त्याचं नाव मनमोहन होतं. काय सौंदर्य होतं महाराज. त्या सौंदर्याचं वर्णन करत असताना नाथबाबा नाथ भागवतामध्ये गूढ ओवीमध्ये वर्णन करतात, श्रीकृष्णाची या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झालं. काय झालं, का तुझ्या डोळ्यामध्ये आश्रय. ती गोपिका सांगते काही नाही कृष्णा, अरे आम्ही संसार करणाऱ्या गोपिका, प्रपंचामध्ये आमचं जीवन चाललं, आम्हाला तुला भेटावंच वाटतं, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा, पण पुन्हा पुन्हा तुला भेटा वाटतं रे. पण घरी सासू सासऱ्याचा धाक असल्यामुळे तुला भेटता येत नाही कृष्णा. तुझ्या संगतीमध्ये आयुष्य घालवावं वाटतं, पण नाही आयुष्य कृष्णा. आम्हा गोपिकांच्या जीवनामध्ये एखादी रात्र तुझ्या संगतीतली असावी. त्या गोपिकेने मागणी केली. भगवान कृष्ण त्या गोपिकेला सांगता, आई गोपिके काळजी करू नको, तुझी इच्छा आहे ना मी तुला भेटावं तर ये कर, मला तुला एकटीला नाही, पण तू जर संपूर्ण गोकुळातल्या गोपिका घेऊन आल्या, जेवढ्या पारतंत्र्यातल्या आहे सुना आहे, तर त्या गोपिकांसाठी मी रासलीलेचं आयोजन वृंदावनामध्ये केलेलं आहे. त्या रासलीलेसाठी तुम्ही सर्व गोपिका या. त्यावेळेला ती गोपिका महाराज गोकुळामध्ये जाते. तिला आनंद झालेला आहे का रासलीलेसाठी मला जायचं आहे आणि सर्व गोपिकांना घेऊन जायचं आहे. त्या गोकुळातल्या जेवढ्या पारतंत्र्यातल्या गोपिका होत्या, जेवढ्या सुना होत्या, ज्या तारण्यामध्ये होत्या, त्या गोपिकांना सांगितलं, ऐका ग ऐका, आपल्याला भगवान कृष्णाला भेटावंसं वाटतं ना, कृष्णाकडे जावंसं वाटतं ना, त्या भगवान कृष्णाने आपल्यासाठी रासलीलेचं आयोजन केलेलं आहे. त्या कृष्णाची रासलीला बघण्यासाठी आपण सर्वांनी वृंदावनामध्ये जायचंय आणि ती गोपिका सर्व गोपिकांना धन्यवाद. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ याने केला नवलवू, कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू. ती जाच करते, पण आपण देवाकडे जाऊ आणि ब्रह्मपदावरती आरडून आपण तिथं नाचण्याचा आनंद घेऊ. आणि त्या गोपिका निघाल्या महाराज. पण ते काय अशा दिवसा निघाल्या का, मध्यरात्री निघाल्या राहुल महाराज, रात्रीच्या निघाल्या. संपूर्ण गोकुळातले म्हणजे घरचे झोपी गेले आणि हळूच रात्रीला त्या गोपिका निघाल्या. त्या तारण्यात असणाऱ्या, त्या सुना असणाऱ्या गोपिका निघाल्या. पण अशा नाही, जात असताना कशा नटून सुंदर मेकअप करून. हो, देवाकडे जात असताना कसं जावं, नटून जावं. काही लोक निवड गाबाळ्यासारखं जातात, काही लोक अशाची गाडी जशी दिसते महाराज आहे की नाही. मी त्यांना म्हटलं बाबा मला माझ्या गाडी तेव्हा द्या, श्रावण झालं. ते म्हणले नाही, कोणती गाडी ती, इंडिवर, हा डॉक्टर साहेबांची गाडी, 65 लाखाची गाडी. मी म्हणलं जाऊ दे, आपली कुठं हाऊस व्हायची, आपल्याला 6.5 लाखाच्या गाडीत बसायची सवय. घेतलं बसून महाराज. ऐका, कधी कधी हे भाग्य महाराज पुन्हा पुन्हा नाही. आणि महाराज त्या गोकुळामध्ये आनंद. त्या मध्यरात्री त्या गोपिका निघाल्या, कशाही नाही निघाल्या, सुंदर नटल्या सजल्या. 12 वाजले का, वाजू द्या, कळत होतो. रात्री त्या गोपिका नटल्या थटल्या निघाल्या, सुंदर मेकअप केला महाराज. आणि मध्यरात्री अंधारामध्ये त्या गोपिका रासलीलेसाठी निघाल्या. पण त्या रासलीलेसाठी जात असताना सर्व त्या सुना होत्या. पण जात असताना झालं काय, अंगणामध्ये एक 95 वर्षाची म्हातारी होती, गवळण. 95 वर्षाची गवळण अंगणामध्ये खाट टाकून तिथं झोपलेली. आणि या गोपिकांचा आवाज ऐकला. ती म्हणे, का ग कोण आहे. आता या सगळ्या हे बोलला का, अगं मी विचारते कोण आहे, आवाज येत नाही का, मी विचारते तुम्हाला कोण आहे. एवढ्या मोठ्याने ती विचारायला लागली. त्या गोपिका म्हणल्या, अगं ही ओरडल, गाव जागा होईल, पुन्हा आपल्याला घरी जावं लागेल. एक गवळण गेली, आत्या ग बस, आत्या कोण आहे तुम्ही, आत्या हळू बोला, कोण आहे तुम्ही. एवढं बारीक बायालाच ऐकायला येतं, माणसाला काही ऐकायला येत नाही महाराज. कोण आहे तुम्ही. त्यामुळे आम्ही गोकुळातल्याचे सर्व सुनाय, आम्ही सर्व गोकुळातल्या. कुठं चाललंय एवढ्या. कृष्णाने रासलीलेचं आयोजन केलंय, आत्या चाललंय रासलीलेसाठी. एवढ्या हो,
मला पण यायचंय. हा त्या सगळ्या आम्ही तरण्यातल्या गोपिका आहे, सुना आहे सगळ्या. तुमचं काय काम आहे? नाही नाही येऊ द्या मला. नात्यात त्यांनी फक्त सुना आहे तेवढ्या ज्या तरण्यातल्या, येऊ द्या म्हणते ना मला. आणि जर मला नेलं नाही तर आता घरी जाते तुमच्यानं सांगते. बाकीच्या म्हणल्या बाई आपल्या घरी ही गेल्यापेक्षा हिला बरोबर नेलेलं बरं ना. चला आता निघा लगेच. निघा का ग? तुम्ही नटून चालल्या, थटून चालल्या, मेकअप करून चालल्या आणि मला असंच चला मलाही मेकअप करायचा. आता म्हातारपणी काय मेकअप राहतो महाराज? काय म्हातारपणी इकून एकदा कंगवा फिरवला आणि इकून एकदा फिरवला, संपला विषय. म्हणजे मलाही नटायचंय, काय तुमच्याकडे नटायला? मग घरात नेलं त्या म्हातारीने 2-4 गवळणी ना. जुनी पेटी यायची बघा, संदूक म्हणायचे त्याला, लोखंडाची पेटी. म्हातारीने कुलूप उघडलं, म्हातारीने ती कडी उघडली त्या पेटीची. पेटी उघडली ना महाराज, पेटी उघडल्या महाराज झाकण उघडलं असं आपोआप महाराज. कारण की ती पेटी लावण्याची पद्धत अशी दाबून पेटी लागत नाही, त्या पेटीवरती असं बसावं लागतं तवा कोंडा लागतो. एवढ्या साड्या कुम. आता कपाट आले हो, त्या जुन्या म्हाताऱ्याला बायाला विचारा पेटी होती का नव्हती, लागत होती का? असं बसावं लागायचं. कधी कधी म्हणजे राबर तुम्ही उभे, मी पेटी कुलूप लावते म्हणून. काही नाही त्या बोजापायी कोंडे उपसून आले काही ते, पण साड्या घेणं बंद नाही केलं महाराज. महाराज कडी उघडली आणि त्यातनं एक दागिने निघाले बरं का, एक दागिने निघाले. आणि त्या गोपिकेने ते दागिने घातले. कोणते कोणते दागिने होते त्याचं? डोरलं साखळ्या पैंजण, पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण, कमरेला कमर बटाव. पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण, कमरेला कमर बटाव. नाकात नथ घालून सगळा थाट करुणी, सगळा थाट करुणी. नेसले गा शालू पैठण, नेसले केला त्या गोपिकेने. पुतळ्या हे दागिने आहे बरं का, आता नावं नाही सापडत. ते पुतळ्या माहिती आहे, अशा गोल गोल असायच्या नाही तर मोठ्याल्या, असं रुपयाचा. हा पुतळ्या. अजून डोरलं, साखळ्या, पैंजण, कमरेला कमरपटा. आणि नाकात घालायला काय होती? नथ होती. नथ काय मोठी नथ होती, तोळबांध्या. हो नथ आता इथं काही दिसा नाही मला, नाही तर आपल्या हा ही काय इथं जवळच बसले आजी. पण नथ केवढी बघितली का तुम्ही? हो शिवाजी महाराज ती नथ अशी काढून एखाद्याला हाणली तर टिंगूळ आलं पाहिजे एवढी नथ येते. खरंच दागिने. जुन्या बाया दागिने दादा मजबूतच घालत होत्या. काय दागिने आता नाक शिकरलं का त्याच्यात पडतात, त्यात चाफायचा आहे का नाही तो. मजबूत दागिने होते. पुतळ्या. होय सचिनराव. पुतळ्या, डोरलं, साखळ्या, पैंजण अशा दागिने घातले. ती गोपिका निघाली. रासलीला चालू झाली. ऐका रासलीलेचा आनंद. प्रत्येक गोपिकेसमोर एक कृष्ण होता. एक गवळण, एक गोपाळ. अशी एकही गोपिका नव्हती का तिच्या समोर तिला कृष्ण दिसत नव्हता. आणि आनंद त्या गोपिकांना भगवान कृष्ण रासलीलेचा देत होते. पण तेवढ्यामध्ये झालं का, ही जी गवळण होती ना, जिने आयोजन केलं होतं, जिने नियोजन केलं होतं, ती गोपिका म्हणायची बाई बघितलं कृष्ण माझ्याच पुढे. जिने ही रासलीला उभी केली होती बघितलं का, कृष्ण माझ्याच पुढे. माझाच ऐकतो, शब्दाच्या बाहेर नाही माझ्या. मी बस म्हणले का बसतो, उठ म्हणले का उठतो. आईचं ऐकत नाही, बापाचं ऐकत नाही, माझ्या शब्दाच्या बाहेर नाही, माझंच ऐकतो. कोण म्हणते? ती गवळण जी भगवान कृष्णाच्या पुढे. ती गवळण. कृष्ण माझ्या ताब्यात आहे हा अहंकार त्या गोपिकेला झाला. आणि तिने कृष्णाला सांगितलं, कृष्णा
आपल्याला या गोपिकांमध्ये या गर्दीमध्ये थांबायचं नाही. मग आपण दोघं इथून बाजूला जाऊ. आणि भगवान कृष्णाचा हात त्या गोपिकेने धरला आणि भगवान कृष्णाला रासलीलेतून ती बाहेर घेऊन आली. रासलीलेतून बाहेर आणल्यानंतर भरपूर अंतर चालून गेल्यानंतर तिच्या मनात पुन्हा पुन्हा तोच भाव यायचा, देव माझा ऐकतो, माझ्याशिवाय देव कुणाचं ऐकत नाही, देव माझ्या ताब्यात आहे, माझ्या शब्दाच्या बाहेर नाही, माझ्याशिवाय देवाचा जीव कुणावरती नाही. त्या गोपिकेला अहंकार झाला. देवाला सर्व सहन होतं पण देवाला अहंकार सहन होत नाही. तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. हे बघा, आम्ही या मताचे महाराज, मी म्हणत नाही, आम्ही या मताचे गाथा पाठ नसली तरी चालेल, तुमचा दीडच अभंग पाठ असू द्या पण नम्र असा, नम्र असावा. नाही महाराज, अहंकार नसावा. तुम्ही विद्वान किती व्हा पण नम्र असा. तुम्ही जोपर्यंत विद्वत्ता किती असावी पण माणूस बघितल्यानंतर तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची इच्छा व्हावी, हा खरा भाव आहे तुमच्या जीवनामधला. ज्यांनी गाथा ज्ञानेश्वरी ज्यांनी आपल्याला दिली, ज्यांनी गाथा आपल्याला दिली, त्यांनी त्या गोष्टीचा अहंकार बाळगला नाही तर आपण त्यातले 4, 6, 10, 5, 25 अभंग पाठ करून काय महाराज, नाही नाही मला रोजचे 3 कीर्तन आहे, मला 4 कीर्तन आहे, मला मरायला वेळ नाही. कोणी सांगितलं मरायला वेळ काढावा लागतो, त्याला का फॉर्म भरावा लागतो, 2 दिवसांनी मला मरायचं आहे, सुट्टी मिळेल का? नाही महाराज, प्रेमानेच जगा. ही जी मंडळी आहे ना महाराज, ही प्रेमानेच जगणारी, ही सर्व ही परमार्थ करणारी. यांनी देवासाठी आपला देह झिजावलाय, समर्पण त्या ठिकाणी दिलेलं महाराज. अहंकार नसावा. आणि अहंकार झाला का देवाला सहन होत नाही. का सहन होत नाही? कारण की देवाला माहिती हा माझा भक्त आहे आणि याला जर अहंकार झाला तर याला नरकाला जावं लागेल. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, म्हणून देवाला तो अहंकार सहन होत नाही. त्या गोपिकेला अहंकार झाला. ती गोपिका म्हणते, कृष्णा माझ्याकडनं चालणं होत नाही, मला एकदा कडेवरती उचलून घे, बरं का, मला कडेवरती उचलून घे. भगवान कृष्णाने कडेवरती उचलून घेतलं. मग तर ती म्हटली, देव आता तर पार देव माझ्या ताब्यात आहे, तो देव माझ्याशिवाय राहू शकत नाही. हा भाव त्या गोपिकाच्या मनात आला आणि भगवंताने तिला कडेवरून खाली टाकून दिलं. आणि त्याच क्षणाला भगवंत तिच्यापासून दिसेनासे झाले, भगवंत तिच्यापासून दुरावले गेले आणि त्या गोपिकेच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. ती गोपिका आता रडते, विरह करते, चहू बाजूला भगवान कृष्णाला बघते आणि डोळ्यामध्ये अश्रू आणून त्या भगवान कृष्णाला हात जोडून विनंती करते, हे कृष्णा, हे काना, मला एक वेळेला भेट दे. हो कन्हैया रे जग जेठी, जग जेठी, कन्हैया रे जग जेठी, जग जेठी.
गोपिका सांगते, हे कृष्णा, हे लाला, हे कन्हैया, मला भेट दे. कान्हैया रे जग जेठी देई भेटी. एक वेळा ती गोपिका रडते आणि रडत असताना ती गोपिका कृष्णाला सांगते, कृष्णा तू मला इथपर्यंत आणलं, मी तुझ्याबरोबर आले, तू माझ्याबरोबर आला, पण इथं आल्यानंतर तू मला सोडून गेला. काय मोकलिले वनी सावजानी, काय मोकलिले वनी सावजानी वेडिले. तू इथं मोकलं, सोडून गेलं, सावजानी घेराव घातला. सावज म्हणजे काम, क्रोध, मज मत्सर, अहंकार, दंभ, विकार या हिंस्र पशुनी मला घेरावा घातला. पण त्याच्या गोपिका होत्या का कोणत्या? रासलीलेमधल्या. आता त्यांनाही कृष्ण दिसेना. मग त्यांच्या चर्चा चालू झाली, का गं कृष्ण आहे का? ती म्हणली नाही, तुझ्याकडं नाही, तुझ्याकडं नाही. का गं कृष्ण इथं दिसतच नाही, गेला कुठं? त्या गोपिकांची चर्चा चालू आहे, कृष्ण कुठे? त्याच्यात ती म्हातारी गवळण पुरी व हे पुरी अगं काय झालं? म्हणजे आत्या भगवान कृष्ण नाही. कृष्ण नाही, कुठं गेला माहीत नाही, बघा ना मग कुठं नाही भेटत. तीच म्हातारी गवळण म्हणली, पुरी व कृष्ण कुठे हे बघू नका. मग आपल्यातली कोण नाही ते पा म्हणजे तो काय एकटा जाईल का? आपल्यातलीच कोणीतरी घेऊन गेली असेल ना. म्हणजे चंद्रावळी ये, गंगा आहे, सगळं आहे. मग आमकी आहे, बस तिनेच कृष्णाला नेले. म्हातारा माणूस कामी येत असतं बरं का. आपण गेली बघितलं, भगवान कृष्णाला घेऊन ज्या रस्त्याने गेली होती, 4 पावलं दिसले त्या रस्त्याने गेले. पुढे 2च पावलं होते, भगवंतांनी तिला उचलून घेतलं होतं. पुढे गेली होती गोपिक होती. का गं कृष्णाला घेऊन आली होती? हो. तुझ्याबरोबर आलं तर? हो. म्हणजे मग कृष्णाला आणलं होतं, तुझ्याबरोबर आणलं होतं, आता कृष्ण कुठे? ती गोपिका सांगते, आतापर्यंत तो इथं होता आणि अचानक तो इथून निघून गेला. येथवरी होता संग, सांगते, आतापर्यंत इथं होता, येथवरी होता संग. मग झालं काय? अंगोअंग लपविले. म्हणजे आतापर्यंत जवळ होता पण दिसेनासा झाला. का गं? काही आठवलं म्हणजे कशामुळं? मला तो भेटावासा वाटत होता म्हणून त्याला भेटावं म्हणून मी माझा अहंकार सोडला होता, सर्व गोष्टींचा त्याग केला होता. पण तो जवळ आल्यावरती पुन्हा तो अहंकार माझ्या जवळ आला. पूर्वावस्था भेटावा यासाठी अहंकार सोडला, पण भेटल्यानंतर अहंकार झाला, तो मला भेटला. परिणाम तो अंतरला गेला आणि मला ते दुःख भोगावं लागलं. कशामुळे? तुका म्हणे पहिले मागे आणि एवढ्या वेगे अंतरला. जेवढ्या वेगाने मागं वळून बघितलं तेवढ्या वेगाने तो अंतरला. याचं कारण काय झालं? फक्त माझी चूक झाली. मग जरी तो देव गेला तरी त्या देवाने मला भेटावं. कान्हैया रे जग जेठी देई भेटी. एक वेळा गवळणीवरती धावतच बोललो, कारण की वेळेत थांबायचे शब्द दिला तो पाळायला पाहिजे. तरी अजून 10 मिनिटं काल्यासाठी जाणार आहे. कुणी आपली जागा सोडू नका. सोडून कुठं जाणारच नाही तुम्ही, त्याला काही कारणच नाही. फक्त अगदी 10 मिनिटामध्ये काल्याचं चिंतन होईल. त्यानंतर आलेली दिग्गज मंडळी आहे, 2-2 मिनिटं कुणीतरी ही मंडळी बोलतीलच नाही. हो सगळंच आता नाही, कीर्तन झाल्यावरती नंतर माझं झाल्यावर बोला, कुणी काय बोलायचं ते. आता मी माझं झाल्यावरती एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने युट्यूबवर भजन करायचे. हातवरती करा, करा 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 सर्वांनी. हो सरळ करा, अशी सर एक सारखी टाळी वाजून भजन करा. विठोबा आदरणीय डॉक्टर साहेब, आदरणीय डॉक्टर साहेब, जय शिवाजी भाऊ सांगले, जय जय विठोबा
देवा जगत्रयाधिपा हरी श्री केशवा विनंती माझी हरी श्री केशवा विनंती माझी हरी श्री केशवा विनंती देवा जगत्रया जीवा परेसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आहेस दे प्रेम काही कला. आपण गवळणीवरती चिंतन केलेलं आहे. आता अगदी 5-10 मिनिटांमध्ये भगवंताच्या लीला गाऊ आणि भगवंताच्या लीला गाऊन काल्याच्या कीर्तनाने आपल्या सप्ताची सांगता होईल. भगवंताचं चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये वर्णन करावं लागतं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. कोणतं चरित्र उच्चारावं? जे देवाने गोकुळे केलं. गोकुळात केलं म्हणजे तेच करावं. कृष्णाचं जरी सांगायचं पण सर्व नाही सांगायचं, मथुरेतलं नाही सांगायचं, वृंदावनातलं नाही सांगायचं. जे देवे गोकुळी केले ते चरित्र उच्चारावे. जे गोकुळामध्ये केलं त्या चरित्राचा उच्चार करावा. का करावा? ते तारुभव सागरीचे उच्च नीचा अधिकारी भगवंत सांगावं बरं का. श्रवण महाराज जर काल्याच्या कीर्तनामध्ये चोरी केलेलं चरित्र सांगितलं आणि ऐकलं तर त्याचा फायदा असा आहे, माणसाने कितीही मोठी चोरी केली तर त्या चोरीच्या पापातून मनुष्य मुक्त होतो. किती सोपं आहे बघा ना. वर्षभर चोऱ्या करायच्या आणि एक काल्याचं कीर्तन ऐकायचं असा त्याचा अर्थ होत नाही शिवा महाराज. मग चुकून चोरी झाली त्या चोरीच्या पापातून मुक्त होतो. कृष्णाचं चरित्र जीवाचं, संताचं, देवाचं तिघांच्या चरित्रातला बदल आहे. जीवाचं चरित्र जन्माला आल्यावरती सुरू होतं, मेल्यावरती संपतं. संतांचं अवताराला आल्यावरती सुरू होतं, संत निघून गेले तरी शिल्लक राहतं. पण देवाचं चरित्र जन्माला येण्याच्या आधीपासून, कधीपासून? आई वडिलांच्या लग्नापासून कृष्णाचं चरित्र आहे. म्हणजे आईबापाच्या लग्नापासून. वसुदेवाला देवकी नावाची बहीण दिली. वसुदेवा देत देवकी बहीण. लग्ना माझी विघ्न झाली ते ऐका. लग्नात विघ्न झालं, आकाशात वाणी झाली आणि आकाशातील वाणीने कंसाला सांगितलं. आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरोसा बोलण्याचा. हे कंसा, जिच्या लग्नामध्ये नाचतोय तिच्या पोटी येणारा आठवा तुझा वैरी आहे. कंस घाबरला, हातात तलवार घेतली आणि देवकीला मारायला. तशी काल्याचं कीर्तन चालू झाले. कळालं? घेऊन या खडग मारा या धावला. आधी बांधून घ्या दादा, तुम्ही बांधून घ्या. बस 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 बस. आता काय अडचण नाही पडत बाबा, आपण जवळ आहे दोघं पण. धरून घेऊ लगेच. महाराज वसुदेवाला सांगितलं नको मारू तिच्या. वसुदेवाला सांगितलं नको मारू कंसा. कंस म्हटलं नाही, मारतो तिला, तिच्या पोटी येणार. म्हणजे एक करतील नको मारू. तिच्या पोटी जे बाळ जन्म येईल ते तुझ्या ताब्यात येईल. नक्की द्याल दाजी? हो नक्की. जे आलं ते नक्की नक्की देतो. पाय दाजी नक्की द्याल. कंसा तुझा माझ्यावर भरोसा नाही का? म्हणजे आहे. जी जन्म येईल ते तुझ्या ताब्यात येईल. मग पहिलं बाळ दिलं. कंस मारित नव्हता, पण पुण्य सारा बाया भेटे देव ऋषी. वधी बालकाशी ठेवू नको. मग 6 मारित दुराचारी 7 वयो महिने रोहिणीच्या उदरी नेऊन घातला. आणि अष्टमीच्या रात्रीला 8 वाजता 8 वर्षाची मूर्ती देवकीच्या समोर प्रकट झाली. देवाचा अवतार 8वा, देवकीच्या पोटी 8वा, तिथी अष्टमी. 8 वर्षाची मूर्ती. देवाला विचारलं देवा तू सगळीकडे का आठवा? भगवान कृष्ण सांगतात बाबा रे तुम्ही सतत मला आठवा म्हणून मी आठवा. एका दिवसापुरतं आठवू नका, तुम्ही सतत मला आठवा म्हणून मी आठवा. 8 वर्षाची. 8च का निवडला? प्रत्येक अंकाला गाठ आहे, पण 8 अशी संख्या आहे तिला गाठ नाही. एक मराठी 1 काढा त्याला गाठ आहे, 2ला गाठ आहे, 3ला मधोमध, 4ला गाठ आहे, 5ला वरच्या कोपऱ्याला गाठ आहे, 6ला मधोमध गाठ आहे, 7 आतल्या गाठीच आहे. 7ला देखील गाठ आहे, खाली 9ला देखील गाठ आहे, पण 8 ही संख्या काढा. 8ला कुठंच गाठ नाही. भगवान कृष्ण सांगतात ज्याच्या अंतःकरणात गाठच नाही मी तिथं प्रकट होतो. तुम्हाला वाटत असेल देवाने यावं आपल्या ठिकाणी प्रकट व्हावं तर एक करा, आपल्या अंतःकरणात असणारी गाठ सोडा. तुम्ही म्हणाल आम्ही कोणती गाठ मारली? इथं असे काही भाऊ बसले त्याने भावाने गाठ मारली. मेलो तरी भाऊ मेला
तरी त्याच्या मौतीला जाणार नाही ही भावाने गाठ मारलेली आहे. त्या भावाला विनंती आहे, या काल्याच्या कीर्तनातून अतिशय आयोजन नियोजन सुंदर केलं आहे आपल्या श्रावण बाबांनी. या काल्याच्या कीर्तनातून काही घेऊन जाऊ नका, निदान अंतकरणातली गाठ सोडा. महाप्रसादाला बसत असताना भावाला शेजारी घेऊन बसा. दादा होती एवढ्या दिवस अंतकरणात गाठ, पण ऐकलं काल्याची कीर्तन सुटली गाठ. तुम्हाला विनंती करतो, सासूनी गाठ मारलेली आहे, तिच्या हातचा चहा पिणार नाही. तू आता नाही प्यायची, पण एक ठिकाणी पडल्यावर पिशीलच ना, मग आताच गाठ सोड. सुनाने गाठ मारली, तिच्या पाया पडणार नाही. काय पडू नको, तू पाया पडली म्हणजेच आयुष्य वाढेल का तिचं? तसं काही फरक पडत नाही. पाया पडणं हे आवडतच नाही महाराज. हिने तिच्या पाया पडणं, तिने हिच्या पाया. त्याच्यात त्या पुरीच्या आईलात लई तरस आहे. चुकून जर एखाद्या दिवशी त्या पुरीची आई लग्नात भेटली आणि ती पाया पडली नाही ना, त्या पोराच्या आईची पार तळपायची आग मस्त काढली ती. मग भेटली तुझी आई लग्नात भेटली, मग भेटली, मग झालं काय? आता झालं का? बोलली नाही माझी शार, ती नाही बोलली, तू बोलायस. तू मुकी थोडीच आहे, तिने बोलावं असं काही बॉन्ड बनवून घेतलाय का? मग माझ्या पाया नाही पडली, तुझ्या पाया पडाय तू कोणती संतीन वाया चालली? तिच्या मन नाही पडायचं तुझ्या पाया. तिला स्वातंत्र्य आहे का नाही महाराज? वाईट दिवस आलेली, फार वाईट. अशी गाठ सोडा. तू बरं सांगता ज्याच्या अंतकरण जिथं गाठच राहत नाही भगवंत सांगतात तिथं मी प्रगट होतो. भगवंताचं प्रागटीकरण झालं. देवकीला आणि वसुदेवाला सांगितलं, इथं माझ्या जीवाला भीती आहे. मला गोकुळाला, इथं माझ्या जीवाला भीती आहे. मला इथं न ठेवता नंद बाबा यशोदेच्या घरी घेऊन चल. महाराज भगवंताला टोपलीत घेतलं, घेऊन निघाले. पाऊस चालू होता. पुढं चढला आचाट त्याशी लावीला अंगुष्ट. यमुनामाईन जाण्यासाठी जागा दिली. गोकुळात प्रवेश केला. यशोदेच्या समोर बाळ होतं, त्याला बाजूला केलं. ती मायावतीला बाजूला केलं. भगवान कृष्णाला ठेवलं. मायेला टोपलीत घेतलं आणि मायेला घेऊन आले. आल्या मायेने रडायला सुरुवात केली. माया दोन कामं चांगले करते शिवा महाराज. माया स्वतःही रडते आणि माया दुसऱ्यालाही रडवते. ही माणसं रडताना दिसतं, हे नाही रडत, यांना माया रडवते महाराज. माया कोणती? माया रडवते का नाही? रडवते माया. बघा महाराज काय झालं माहिती का? बरं आपण कुणासाठी रडतो का ज्याच्याविषयी माया आहे त्याच्यासाठी रडतो? मला थोडा मॉनिटरला आवाज आहे. आपण कुणासाठी रडतो का ज्याच्याविषयी अंतकरणात माया आहे त्याच्यासाठी रडतो? म्हणजे आपण कुणासाठी रडत नाही. दरीत गेली आणि जाग्यावरती 12 लोक मेले. जाग्यावर 12 लगेच गेलेच, थांबलेच नाही महाराज. मेले आणि बातमी लगेच टीव्हीला चालू झाली. दरीमध्ये बस कोसळून जाग्यावरती 12 ठार. रामभाऊ टीव्ही बघत होते. अरे वाईट झालं, जागेवरती 12 लोक मेले, फार वाईट झालं. मग त्यांनी ते नाव वाचायला सुरुवात केली. पहिलं वाचलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं नाव वाचलं. रामभाऊ उभे राहिले. टीव्ही बंद केला. पडत पाटलाकडे, पाटील दरवाजा उघडा. पाटील काय रामभाऊ? अहो दरवाजा उघडा. रामभाऊ झालं काय? अहो तुम्ही दरवाजा उघडा, दरवाजा. राम पाटलांनी दरवाजा उघडला. काय झालं? टीव्ही लावा, टीव्ही लावा पाटील, टीव्ही लावा. अहो बस दोरीत कोसळली पाटील. जाग्यावरती 12 मेले, जाग्यावरती 12 जाग्यावर मेले. पाटील म्हणले जाऊ द्या रामभाऊ, मुंगी सारखे लोक झाले, 140 कोटीच्या वरती गेले, 12 मेल्याने कोणती जगबुडी होणार आहे? जाऊ द्या मध्ये. अहो टीव्ही लावा राव. बसावं रामभाऊ. टीव्ही लावा राव. बसावं रामभाऊ. अहो जागे बाजा. अहो ती जीवाच्या आकांताने सांगायचं. कोण? रामभाऊ. पाटील काहीच. आणि खरं एवढ्याची जीवाच्या आकांताने सांगित होते म्हणून मला काही जोर नाही आला. टीव्ही लावा, जाग्यावर. टीव्ही लावा पाटील. पाटलांनी टीव्ही लावली. चहा घ्या तुम्ही रामभाऊ. हो जाग्यावरती 12 मेले. चहा घ्या. पाटलांनी टीव्ही लावली. हो रामभाऊ जागेवर मेले, पण मर द्या. मुंगीसारखी गर्दी झाली, पाय द्यायला जागा राहिली नाही. 140 कोटीच्या वरती लोकसंख्या गेली. मग हे 12 मेल्याने कोणता फरक पडणार आहे? पण ते नाव वाचायला सुरुवात केली पाटलांनी. पहिलं वाचलं, दुसरं, तिसरं, चौथं वाचलं, 5वं नाव वाचलं. पाटलांनी हातातला मग टाकून दिला. धरणीवरती आपलं शेर टाकून दिलं. ओ रामभाऊ, अहो माझा जावई आहे. रामभाऊ
म्हणजे जाऊ द्या पाटील, मुंगीसारखे लोक झाले, पाय द्यायला जागा राहिली नाही, 140 कोटीच्या वरती गेली ना, मेले कोणतीच जगपुडी. अहो जावई आहे, 11 मेले त्याचं दुःख नाही, पण आपला एक जावाई मेला याचं दुःख आहे का? त्या जावायाविषयी असलेली अंतकरणामध्ये माया, माया स्वतःही रडते, माया दुसऱ्यालाही रडवते. रडे माया करी आकांत नामा म्हणे उडती दूध, दूध जागी झाली. महाराज कंसाला सांगितलं, कंस गेला, मुलगा एक मुलगी बघितली, आपटणार आकाश मार्गाने गेली, तुझं लागी वधी उपजला मजा आधी. कंसाने तातडीची मिटिंग घेतली, तोपर्यंत गोकुळात आनंदाचं वातावरण. एकादशीने यशोदेच्या समोर मुलाला बघितलं, पहिली बातमी नंद बाबाला दिली, बाबा 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 आपको लाला भय. आनंद झाला, नवरत्नाचे हार काढून त्या दाशीला दिले. हे गोकुळामध्ये आनंद होता. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केली या वाचून जपतप. आनंदाला पारावार नव्हता. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी आनंद. गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया गाणे. आनंदाला पारावार नव्हता. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केली या वाचुनी गोकुळच्या गवळीया गोपी गोदना सकळा हरिसुख. हे आनंदाला पारावार नव्हता. महाराज कंसाने तातडीची मिटिंग घेतली. माझा वैरी गोकुळात वाढायला लागला. जो त्याला मारनील त्याला अर्धा. कोणी जायला तयार नव्हतं. त्याची बहीण आली म्हणजे दादा कशाची गर्दी? अगं माझा वैरी गोकुळात वाढायला लागलाय. जो त्याला मारनील त्याला अर्ध राज्य दिलं. मग मी जाते ना मारून येते ना, कशाला लोक पाठवतो? ताई तुला जमेल, तुला ओळखतील. दादा कसं काय ओळखतील? तू राक्षसीने. मी अशी नाही जाणार. मी आधी मेकअप करील मग पुढे जाईल. सुंदर नटली तटली निघाली. नामा म्हणे आली नंदाची या घरा स्वरूप सुंदरा देवांगना. सुंदर वेश परिधान केलाय अप्सरेसारखी नटून नंद बाबाच्या घरी आली. घरात जर आताच त्याला नांदण झोपी लावलंय. बरं लहान बाळ नांदलं का लगेच झोपतं. आहे की नाही? झोपतं का नाही? नांदतं कसं त्याला? पायाव. कसं पायाव? कसं नाही? कसं तुम्हाला दयामा येत नाही का त्याला करायची? हात घेता, पाय लावता, पाय घेता, डोक्याला लावता, उलटं कर पालटं कर, एवढं समाधान नाही होत. त्याला धुनी देतात या ओव्याची त्या इस्तावरची, असं उलटं धरता. मग तुम्ही का तोंड बाजूला घेता? चांगली 1 किलो मिरची ते त्या चांगले पुढं उपकार फेडील ते. आणि ते फेडतं महाराज, फेडतं ते काय करतं माहिती का? ह्या त्याला एवढ्या यातना देतात ना, ते जोडीत टाकलं का डोळे झाकून घेतं. बघ झोपी नव्हतं आलं तुला, घाबरून गप पडलंय म्हातारी. ते आपण माणसांनी जाऊन बघितलं का असं टुळू टुळू पाहतं. मग तरी गेली का डोळे झाकून घेतं. मला नाही तोंड पाहायचं तुझं महाराज. आणि ते पुढे ती म्हातारी अशी खाटेवर पडती. पोरगं चांगलं फॉर्ममध्ये येतं, एकदम फॉर्ममध्ये येतं ते. मग ते काय करतं, त्या म्हातारीला चालणं होत नाही. ती काठी घेतं लपवून ठेवतं, चष्मा घेतं लपवून ठेवतं, चिमटा घेतं पळून जातं, अंगावरती पाणी टाकतं पळून जातं. मग ती म्हणते अरे कोणत्या जन्माचा बदला? कोणत्या नाही, तू नानीत होती त्याचे परिणामी केले कर्म झाले त्याचे भोगा. अरे बाकी काही नाही. ते नांदलं झोपी लावलं. भगवान कृष्ण म्हणजे झोपायला आलं का मग मांडीवरती दिलं, पुतना मारली. तू सनकादिकाचे आणि माने सायुज्य सरस्वतीला पुतणे जी विषाच्या निस्तानं पाणी मारवाली. कागासूर विटासूर बाकासूर असे अनेक मारले. भगवंत रांगायला लागले, रांगत अंगणात आले. गोपाळांना जमा केलं. काय आज तब्येत झाले म्हणले, खायला नाही का? खायला भरपूर देवा. मग खात का नाही म्हणजे सगळा माल मोतरेला जातो. आपल्या मालावरती आपला हक्क आहे. आपल्याला कोणाचं घ्यायचं नाही, पण आपल्या हक्काचा आपल्याला मिळालं पाहिजे. आपला हक्क आहे त्याच्यावरती, आपण ते मिळवलंच पाहिजे. मग आडवे झाले महाराज गोपाळ. मग तो रस्ता अडवला ज्या रस्त्याने गोपिका बाजाराला जायच्या. भगवान कृष्ण रस्ता कसा अडवायचे आपल्यापेक्षा तमाशावाले भारी सांगतात. आडवा होता ते कोण आहे? श्रीकृष्ण मी गोकुळचा तिकडचं वातावरण महाराज. मग रस्ता अडवला महाराज. मग त्या गोपिकांनी विचारलं का ग का रस्ता अडवला? म्हणजे त्या कृष्णाने रस्ता अडवला. कृष्णा अरे काय गरीबाला त्रास देतो? तुझ्या धमकीत माझ्याकडे एक गोपिका म्हणजे काय काय गरीबाच्या घरी जातो त्या धमकी ना माझ्याकडे गरीबाला तो कोणी दम देईल? गरी योगाने काय वाईट कार्य करता येईल यांच्या जीवनामध्ये? एवढी जागा घेतली महाराज. या जागेमध्ये आश्रम होईल. आश्रम झाला तर कोण्याही गोर गरिबाची मुलं इथं शिकतील. मंदिराचं काम होईल. अनाथ आश्रम निघेल.
वृद्ध दाम्पत्यांचा सांभाळ होईल, दाम्पत्यांचा काहीतरी होईल ना महाराज. चांगल्या ठिकाणी इथं त्रास होतो तुम्हाला, यातना होता इथं द्यायचं. ऐका, घेऊ द्याव 2 पैसे, जीवन आहे का नाही. रात्र महाराज मला बरेचसे मित्र म्हणतात घर कधी बांधितो. मी आज झोपायच घरी नाही तर घर बांधू कोणासाठी. त्यांनी घरात त्या गाडीतच क्वाट बनवून घेतलाय महाराज. कुणाच हे सगळं आहे महाराज. चांगलं कार्य होतं इथं देण्यासाठी महाराज. आणि आलाय प्रारब्धानी म्हणून काय किंमत आली पैशाला. अरे गरीबाईला ए कृष्णा, गरीबाईला काय बोलतो त्या धमक्यानं आमच्या घरी चोरी करायले. पेंद्या म्हणला हिच्या घरी जवळ आहे आज. कृष्ण म्हणला तुम्ही नाही, मी एकटा जातो, तू फक्त हिरा ती कुठं सांग. म्हणजे हिचा सगळा वाईट वाटत आहे माझ्याकडे शेअर कर, मी बरोबर काय करायचं ते करतो. त्या घरी चोऱ्या केल्या, खूप त्रास दिला महाराज. भगवंताने अनेक खोड्या केल्या, अनेक चोऱ्या केल्या. गोपिका म्हणल्या बाई आता याच्या खोड्या सहन करायच्या नाही. याला अर्धा तासाची वेळ दिली होती आणि 1 तास घेतला. आता खोड्या सहन. सर्व गोपिका यशोदेच्या दारात आले. यशोदे, हे यशोदे काय ग कशाला आल्या. तुला जर सांगायला गेलं ना बाई तुला राग येईल. हे यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग, यशोदे तुझ्या कृष्णाला काही म्हणून पाहू आपण काही एखाद्या वेळेला आहे का नाही. यशोदे तुला सांगायला गेलं तर रागेल. तुझ्या कृष्णाला समजून सांग. आवरी आवरी आपुला काना, 12 वाजले 12:30 वाजले अजून इलाज नाही तुझे म्हणा. यशोदा म्हणली बाई माझ्या पोराची काही चूक नाही. तुम्ही 11:30ला त्याला चालू करायला लावले, कसा काय तो 12ला उरकीला आहे का नाही. तेवढा ना मनाला वेळ लागतो काहीला. आवाज तुझ्या कृष्णाला. काय झालं. येतो आमच्या घरासी, धमकावी तो लेकी सुनासी, कोठे लोणी सांग आमासी, न सांगता वासी, हे बाई आमाशी पाविना. यशोदे बाळ तुझा ताना, पोटभरी सोसो धिंगाणा. तिसरीला विचारलं तुझं काय. तिसरी आली धावोनी, याने ग बाय काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोईचे गाठ देवोनी, गाठ बाई कुणाशी सुटेना. यशोदे 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 बाळ तुझा ताना, कोटभरी सोसू धिंगाणा. यशोदे बाळ तुझा ताना, कोटभरी सोसू धिंगाणा. म्हणजे हा घरी आला, पतीच्या दाढीची वेणीची गाठ मारली, निघून गेला. हे अजिबात चालणार नाही. चल बाजूला. त्याच्यात 5वी गवळण होती माझ्यासारखी. दिसायला नव्हती, बोलायला होती, बोबडी गवळण होती. तुझं काय ग. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. काय झालं. जात होते यमुना पानिया, वाते तब्येतला सावला, धोईवर टोपी मयूला पुछाची, खांद्यावाली कांबला. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. अजून झालं काय. हेने माझी केली तवाली, मग मी तेथून पला